ठाणे शहरातील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 3 हात नाका ते कशिश पार्क येथील क्लस्टर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। क्लस्टरच्या माध्यमातून बिल्डरच्या फायद्यासाठी सगळं काही केलं जात असल्याचा आरोप हा आव्हाडांनी केला। आपल्या पसंतीचा बिल्डर आणायचा, आधी सेटलमेंट करायची आणि त्यानंतर प्रकल्प द्यायचा असा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीत कपात केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। याशिवाय 130 कोटी रुपये कोणाच्या खिशात घालून कोणत्या कंपनीला दिले असा सवाल करून क्लस्टरच्या आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। चुकीची ठरेल मी तुम्हाला आपण घरासाठी लढतोय, त्यामुळे आगमन या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर जोरदार क्लस्टर कंपनी हा मोठा फ्रॉड आहे। तुम्हाला कंपनी आम्ही कशाला? महानगरपालिका रस्त्याचा खर्च करणार, गटारांचा खर्च करणार, घरं कधी मिळणार, कशाचा काही पत्ता नाही। आणि क्लस्टर कंपनीला 130 कोटी रुपये महानगरपालिकेने देऊन टाकले। कशाला दिले? एकीकडे टॅक्स वाढवताय तुम्ही सगळ्यांचा, 20% कमर्शियल टॅक्स वाढवला, 12% घरांचा टॅक्स वाढवला। आधी निवडून येताना सूचना हे केलेलं की 5 वर्ष टॅक्स वाढवणार नाही, पहिल्याच वर्षी टॅक्स वाढवला।